नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शुभम गणेश मोकल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2025. आजपासून माझ्या गावचे ग्रामदैवत श्री बैरेश्वर महाराज व जोगेश्वरी आई यांच्या हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे. या सप्ताहाची सुरुवात म्हणजे कलश पूजन. कलश पूजनानंतर लगेचच आजचा दुसरा धार्मिक सोहळा म्हणजे मूर्तीपूजन. आमच्या गावचे ग्रामदैवत श्री बैरेश्वर महाराज व जोगेश्वरी आई यांच्या मूर्तीला दुधाभिषेक घालून लगेचच मूर्तीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. वैकुंठवासी हबोब जनार्दन मार्या घरत व वैकुंठवासी बाळाराम महादू म्हात्रे यांच्या प्रेरणेने व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिहू या गावात आज सुद्धा त्याच रीतिरिवाजाप्रमाणे श्री बैरेश्वर जन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत. कलशपूजन, मूर्तीपूजन, त्यानंतर आजचा तिसरा धार्मिक कार्यक्रम म्हणजे ध्वजपूजन व ध्वजारोहण. श्री बैरेश्वर महाराज यांचा मानाचा ध्वज उभारून या अखंड हरिनाम सप्ताहाला अखेर सुरुवात होणार आहे. हर हर महादेव. बैरेश्वर महाराज की जय. जय. शंभू महाराज की जय.
सायंकाळी 7 वाजता हरिपाठ सेवेला सुरुवात झाली. भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वास मगे देवी येणे वागे नको स्वारे ओ सोनी मदलावे पसाय दाणे जय कांची व्यंकटेशांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रीवांचे वेदांचे विरोधाओ विश्व. हरिपाठ सेवा संपल्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात झाली, कारण की महाप्रसाद झाल्यानंतर लगेचच कीर्तन रूपी सेवेला सुरुवात होणार होती. म्हणजे आतमध्ये कोण बसलेले भक्त आहेत, भाविक भक्त आहे, भोळे भाव भक्त आहेत, अनन्यादी भक्त आहेत. आणि यांचं सगळ्यांचं बाहेरून रक्षण करणारे ते आमचे भैरेश्वर भगवान. आणि त्यांच्या बरोबर
येणारे आपल्या आईसाहेब म्हणजे शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। सौराष्ट्रे सोमनाथं श्री शल्यमल्लिकार्जुन उज्जैना महाकाल ओंकार मामलेश्वरम पर्यावैजनाथं च ढाकुणा भीमाशंकरम सेतुवंदे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्णेशं शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातःपठन्नर सप्तजन्मकृतं पाप विनश्यति। ओम नमः शिवाय। हर हर हात वर करा। हर हर ज्यांना आहेत त्यांनी करा, नसतील त्यांनी नाही केले तरी आहेत ना। बघू द्या कसे वर करा कसे, म्हणजे नसतील त्यांचे हात खाली। हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माते की। हर 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 समोरची सगळी ज्ञानीजन मुनिजन गुणीजन सर्व धर्मार्थी मंडळी सद्गुरूंच्या चरणाला सद्गुरू आमचे घाटावकर महाराज, पुरुषोत्तम महाराज, ब्रह्मलीन त्यांच्या चरणाला आपण स्पर्श करतो। अभंगरूपीला सुरुवात करत असताना तो माणूस बापू जन्माला आलेला आहे, त्याला एक ना एक दिवस काय करावं लागतं, जावं लागतं। परंतु प्रत्येक माणसाने आपली व्यवस्था करायला आपण केली का खंडू महाराज? आपली व्यवस्था आपण केली का नाही? आपण काय म्हणतो, जगला जीव तेव्हा खाऊन कोण काय करावी, मजा करावी, मजा। आता काही सार्थक करायचं असेल तर पंढरपूरला चला, या जेवणाचा सार्थक करायचं असेल तर आळंदीला चला। हो, आणि गोमठ करा, गोमठ करा, आणि एकदा का गोमठ तुम्ही झालं काय, मग सगळं पुण्य तुमच्या जवळ येईल। काय महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये मित्रांनो, आज आहे या हरिनाम सप्ताहातील दुसरा दिवस। आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत श्री भैरेश्वर जन्मोत्सव सोहळ्यापर्यंत हा श्रीराम जय राम जय जय रामचा मंत्रघोष सुरू राहणार आहे।